नमस्कार. मी चित्रकार प्रवीण उडगे. मी प्रॉपर लातूरचं आहे आणि माझं शिक्षण पुण्यामध्ये झालेलं आहे, भारतीय विद्यापीठमध्ये. आणि कॉलेज संपल्यानंतर मी कंटिन्यू फ्रीलान्स काम करतो आहे. आज 25 वर्ष झालेत मी या क्षेत्रात आहे. रेग्युलर सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त आणि फक्त चित्र काढण्यास, आणि खास करून आता ही माझी चित्रशैली जी आहे ही फिगरेटिव्ह आणि ते लँडस्केप आहे. आता हा सध्याचा आहे, हा मान्सून सब्जेक्ट आहे. सध्याचं जे वातावरण आहे त्या वातावरणावर मी पेंटिंग केलेले मान्सून. आणि माझ्या चित्रामध्ये मोस्टली सगळे फिगर जे आहेत ते ग्रामीण भागातले आहेत. तुम्हाला चित्र बघितलं कळेल ग्रामीण भागातील सगळ्या गोष्टी. आणि साधे सब्जेक्ट असणं माझ्या हमेशा, की जास्त तुम्हाला मला सांगायची गरज नाही पडणार. तुम्ही माझं म्हणणं होतं की जनरल जे साधारण माणसं आहेत त्यांनासुद्धा माझं चित्र कळायला पाहिजे. बरेच जण बाहेरचे जे माणसं असतात, साधारण माणसं, ते विचारत नाहीत, पण त्यांना बघितलं तरी कळेल. एवढे साधे सोपे मी चित्रांचे सब्जेक्ट घेतलेले आहेत. स्पेशल म्हणजे कलरची जी टेक्निक वापरलेली आहे वेगळ्या पद्धतीने, कारण सगळ्या चित्रांचे वेगळे काम करण्याची पद्धत असते. त्यात तुम्ही सगळे काम कुठेही तुम्ही बघू शकता. माझे वेगवेगळे टेक्निक जे आहेत. कलर हा आहे लँडस्केपचा विषय आहे. मोस्टली मी कोकणात जेव्हा फिरलो ना, तो कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी लोटस पार्क आहेत आणि आम्ही फिरायला गेलो. बाकीचे माझे लँडस्केप हे दुसरे पद्धतीचे होते, पण मला खास थोडं क्रिएटिव्ह करून लँडस्केप केलेलं आहे. मी नॉर्मल लँडस्केपसारखं नाही केलेलं आहे, क्रिएटिव्ह लँडस्केप केलेलं आहे. हां, याच्यामध्ये नॉर्मल पानं न घेता नवीन पद्धतीने नवीन टेक्स्चरमध्ये पानं केले आहेत. मी तुम्हाला लँडस्केप म्हणजे पूर्ण ॲज इट इज जसं आहे तसं नाही केलेलं आहे, थोडं क्रिएटिव्ह पद्धतीने मांडलेलं आहे. हे आता हे सगळं इमेजिन झालं, कारण ऑलरेडी जे बघितलेलं आहे आपण इमेजिन जे करतो ते ॲक्च्युली सगळं पहिले बघितलेलं असते, त्यातूनच हे सगळं निर्माण होतं. हो, खूप पार बघितलं आहे. हाय, माझं नाव जावेद मुलानी आहे. मी मुंबईचा आहे प्रॉपर. आणि आर्टमध्ये माझं जी जर्नी आहे तसं खूप असं नागवळणी आहे. इनिशियली काय त्याच्याबद्दल काही कल्पना नव्हती की आर्ट म्हणून काहीतरी आपल्याला शिकता येईल. म्हणून मी कॉमर्समध्ये पुढे गेलो, पण एज्युकेशनमध्ये तेवढं काय आपलं हे नव्हतं टॅलेंट. मग 12वीनंतर सोडून दिली कॉलेज आणि मग गॅराजला जॉबला लागलो. काही महिने मी गॅराजमध्ये काम केलं. मग ॲज अ सेल्सपर्सन साडी विकायचो मी मार्केटमध्ये. मग एका वर्कशॉपला मी ॲज अ हेल्पर म्हणून काम करायचो स्क्रीन प्रिंटिंगचं. आणि नशिबाने तिकडे 2-3 लोक असे भेटले मला, ज्यांनी मला एक दिशा दाखवली की तुला आर्टमध्ये कसं तुला काय करता येईल. म्हणजे त्यांना कलेबद्दल माहिती नाही, पण आर्ट थ्रू तुला काय करता येईल. त्यांनी मला काय गाईड केलं आणि त्यांनी मला सांगितलं की तू ITI कर, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. आणि ते केलं की तुम्हाला गव्हर्मेंट जॉब लागतं. मग त्या गव्हर्मेंट जॉबच्या आशेने मी त्या ITIकडे गेलो आणि त्याच्या जे लिस्ट आहेत, पेंटर ट्रेड, तर जो सर्वात शेवटचा ट्रेड होता तो पेंटर ट्रेड होता. म्हटलं इथे तर 10वी नापास पण चालतं. मग तिथे आलो मी, झालं माझं तिथे ॲडमिशन पेंटर ट्रेडला. आणि फर्स्ट टाईम मी असं जेव्हा क्लासमध्ये एंट्री केली वर्गात, तेव्हा असं अख्ख्या भिंतीवरती छान सुंदर रिअलिस्टिक पेंटिंग्स होत्या, ज्या त्या इन्स्टिट्यूटच्या पोरांनी केलं होतं, आजी सिनियर्स पोरांनी. दॅट वॉज माय फर्स्ट टाईम की मी असं काहीतरी पाहिलं ॲक्च्युअल, आणि खूप आवडलं मला. मग तिथे योगायोगाने एक माझा मित्र होता, तो एका सरांकडे जायचा शिकायला. मग मी त्याच्या मागेच लागलो की मला पण शिकायचं, घेऊन चल. आणि तो मला घेऊन गेला. ते सुनील नांदगावकर म्हणून एक आर्टिस्ट आहेत. तर माझा इनिशियल जे ट्रेनिंग आहे, बेसिक जो आहे ड्रॉइंग पेंटिंग, तो त्यांच्याकडे मी एकदम प्रॉपर शिकलो. आणि मग तिथून मग मी JJमध्ये ॲडमिशन घेतलं 98मध्ये. JJचा अभ्यासक्रम मला रिअलिस्टिक खूप आवडायचं काम करायला, तर त्यात मी जास्त छान काम करायचो. पण मला बाकीच्या विषयामध्ये पण आवड होती की ॲब्स्ट्रॅक्शन काय आहे, इन्स्टॉलेशन काय आहे, स्कल्पचरमध्ये वगैरे. पण तो विषय मला समजून घ्यायचा होता. आणि
मी कॉलेजला असतानाच ठरवलं होतं की मला असं काहीतरी फिगरेटिव्ह पेंटिंग्समध्ये मला खूप काय पुढे जायचं नाही आहे. त्याचा आधार घ्यायचा मला, जो काय माझ्याकडे स्ट्रेंथ आहे ड्रॉइंगचा त्याचा वापर करायचा. पण मी नुसतं असं फिगरेटिव्ह पेंटिंग करून स्वतःला एस्टॅब्लिश करायचा माझा काही कधीच उद्देश नव्हता. आणि संपलं माझं मास्टर्स केलं मी जे. त्याच्यानंतर फ्रीलान्सिंग, मग जॉब केलं. फर्स्ट जॉब माझं शाळेत होतं, इंटरनॅशनल स्कूलवर, ते झालं. त्याच्यानंतर रचना संसदमध्ये मी 3 वर्ष जॉबला होतो आणि ते कंटिन्यू होतं. आता मी ॲज अ लेक्चरर. आता मागच्या 8 वर्ष मी MIT स्कूल ऑफ डिझाईनमध्ये, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट डिझाईनमध्ये ॲज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून पुणे लोणी कालभोरला, तर डिझाईन फॅकल्टी म्हणून आहे तिकडे. तर माझे असं खूप सारे झालेत प्रेझेंटेशन, एक्झिबिशन्स, रेसिडेन्सीसाठी फिरलो आहे मी इकडे तिकडे, युरोप फिरलो आहे. बाहेरची कामं वगैरे खूप चाललेली असतात आणि खूप ठिकाणी म्हणजे ॲप्रिशिएशन आहे कामाच्याबद्दल, कलेक्शन्स आहेत. सध्या जे तुम्ही काम बघताय ते माझं एक्सपेरिमेंटल वर्क आहे. मी खूप ड्रॉईंग करतो डिफरंट पद्धतीने. तर त्यातल्या काही ड्रॉईंग्सना मला अजून डेव्हलप करायची इच्छा होती. तर हे एक जे काम आहे ते त्याच ड्रॉईंगला मी एक्सप्लोअर करून पेंटिंगसोबत त्याला कसं ट्रान्सफर करता येईल. आता म्हणजे कन्सेप्ट काय बेसिकली मेटाफरमध्ये काम करतो खूप. तर जसा गाढव आहे, त्याच्यावरती जो आहे तो एक पुरुष आहे, गाढवाची सवारी, असा बेसिक विषय आहे. आता नुसतं सिम्पल असं म्हटलं गाढवाची सवारी आहे, त्याच्यात खूप असे फिलॉसॉफिकल, लॉजिकल, कॉन्सेप्च्युअल अर्थ निघतात. म्हणजे तुम्ही जी जर्नी घेतात लाईफमध्ये त्याचं असं अंतिम स्वरूप, याचं जे आराखडा आहे ते आपल्याकडे नाही आहे बहुतेकदा. म्हणजे काही लोकांकडे नक्की आहे, पण मेजॉरिटी लोकांना तसं नाही आहे. तर आपण एखाद्या जर्नीला जातो आणि त्याला आपण खूप त्याच्यावर त्याचा खूप विश्वास असतात की आपण जे करतो ते बरोबर करतो आहे, चाललं आहे. मग ॲज अ क्रिएटिव्ह पर्सन आय वुड से की ओके, मला काहीतरी क्रिएट करायचं आहे, काहीतरी नवीन करायचं आहे. आणि ते नवीन करण्याच्या नादामध्ये आपण यू ऑल्सो डिस्ट्रॉय थिंग्स. क्रिएटिव्हिटी इज ऑल्सो पार्ट ऑफ डिस्ट्रक्शन. सो खाली जे दिसतं ते डिस्ट्रॉक्शन दिसतं. इट्स एन्टँगलमेंट, अडकलेल्या गोष्टी आहेत सर्व. म्हणजे जसं तुम्हाला बघितलं तुम्हाला फ्री वाटत नाही. इट्स एन्टँगल, म्हणजे तुमच्याच पायामध्ये तुमचे पाय अडकलेले आहेत असं. तर हे जे दुसरं तुम्ही करता हा काय कन्सेप्ट हे स्पेसचं अंडरस्टँडिंग याच्यामध्ये. आता मी जेव्हा आता तुम्ही बघताय काम, तुम्हाला काय थोडंसं सुद्धा असं काय अंदाज आला की काय एक्झॅक्टली स्पेस. हां, आता हे अक्षर आहेत, लेटर्स आहेत. तर जेव्हा आपण लेटर टाकतो तर लेटर हा आपला नोन फॉर्म आहे, म्हणजे प्रत्येकाला कळतं आहे. ब कळतं नाही. हे हिंदी आहेत, हिंदी मराठी आहेत, देवनागरी आहे. तर ते अक्षर आपल्याला माहिती आहेत. पण जेव्हा आपण अक्षरांच्या अजून मधली स्पेस घेतली, निगेटिव्ह स्पेस, आणि माझं सर्व काम निगेटिव्ह स्पेसमध्येच आहे. अक्षर हे आहेत, म्हणजे तुम्हाला आता समजा सॉरी असं तू बघा असं का ते तर मग आता बाकीचं माझं काम आहे जे निगेटिव्ह स्पेस आहे त्याच्यात मी काम केलं सर्व ठिकाणी. मग मला त्या अक्षरांचा काही एवढा काही मोह नाही आहे की मला ते अक्षर मेंटेन करायचं. पण त्या अक्षराच्या आधाराने जे काय नवीन स्पेस फॉर्म मला ते खूप इंटरेस्टिंग आहे. आणि मला जसं जसं ते स्पेस ॲक्टिव्ह होतं त्याप्रमाणे मी त्याचं काम करतो. आणि याच्यात असं खूप असं डीप कॉन्सेप्ट नाही, याच्यात व्हिज्युअल एंगेजमेंट खूप जास्त आहे. म्हणजे एक नोन फॉर्मकडून तुम्ही अननोन फॉर्मकडे जाताची जर्नी आहे, ते मला खूप आवडतं. ओके. नमस्कार, माझं नाव निलेश शरकर आहे. मी मूळचा नाशिकचा आहे. माझं एज्युकेशन सर जे स्कूल ऑफ आर्टमध्ये झालेलं आहे. तसं 98च्या बॅचचा मी फर्स्ट मेंबर आहे. आफ्टर 12 नंतर आमची फर्स्ट बॅच. मी मोस्टली जॉमेट्रिकल गोष्टी घेऊन काम करणार आहे, म्हणजे लाईन, डॉट, टेक्स्चर घेऊन काम करतो. जसं तुम्ही बघितलं असेल तर डिफरंट लाईन्स आहे, वेगवेगळ्या अँगल्सनी जाणार आहे. त्या आपल्याला वेगवेगळ्या दिशा वगैरे दाखवतात. काही ठिकाणी डॉट्स आहे, त्या डॉट्समुळे कधी आपल्याला त्या लाईनचे संदर्भ बदलतात. म्हणजे जसं आपण कधी लिखाण करताना
फुल स्टॉप देतो, स्वल्पविराम देतो, तसं ते फुल स्टॉप स्वल्पविरामनी संदर्भ बदलतात. तसंच पेंटिंगमध्ये पण डॉट लाईन करताना ते संदर्भ बदलतात असं मला जाणीव होते. त्या डॉट आणि त्याच्यामुळे कधी कधी 3 डायमेन्शनल्स पण इफेक्ट येतात. ओके, सेम थिंग हे माझे पेंटिंगचे ड्रॉइंग्स म्हणून मी जास्त बघत असतो. आणि हे जे माझे पेंटिंग आहे कॅनव्हास, मोस्टली मी ऑइल ॲक्रेलिकमध्ये काम करतो. म्हणजे मी पेपरवर करतो आणि कॅनव्हासवर पण वर्क करतो. हे पेपर आहे, पेपर आणि ॲक्रेलिक आहे. ॲक्रेलिक आहे, येस. सो ते क्रोक्विल पेन होतं, तो क्रोक्विल पेनने केलेलं आहे. ओके, आणि इथे कॅनव्हासवर मी ब्रश वापर केलेला आहे. ओके, आणि इथे पण तुम्ही बघितलं तर इथे पण लाईन्स आहे. त्या लाईन्समुळे स्क्वेअर, ट्रायंगल, सर्कल हे बनतात. म्हणजे मी त्या स्क्वेअर, ट्रायंगल, सर्कलसाठी काम नाही करत आहे, पण ते काम करता करता ते आकार तयार होतात. येस येस येस. म्हणजे मी ते मग आपण म्हणतो ना की एखादं माझं असं होतं चित्र सहजतेने आलं पाहिजे काही गोष्टी, तशा त्या गोष्टी सहजतेने येतात. म्हणजे आता इथे पण बघितलं तर याच्यासाठी मी काम नाही करत हे ट्रायंगल, सर्कलसाठी, पण त्या ड्रॉ करता करता ते सुटून जातं, इझिली येऊन जातं सहज. थँक्यू सर. नमस्कार, माझं नाव प्रवीण मिसाळ. कार्यशाळेमध्ये मी माझं काम आता चालू आहे. गेली 20 वर्ष मी जो अभ्यास केला रेखावर रंगकला क्षेत्रात, त्या अभ्यासाचं फलित म्हणून आता जे मी गेली 10 वर्षाचा कालावधी आहे मी आता काम करतो. त्याचा थोडक्यात अर्थ म्हणता येणार नाही, पण सारांश असा आहे की आपण चित्रकार किंवा कलावंत जे बघतो जगताना निसर्गात किंवा निरीक्षण करतो, त्या सगळ्याचं सार तो शोषून घेत असतो. नेहमीच त्याच्यावर विचार करत असतो. आणि प्रत्यक्ष काम करताना पुन्हा तो रेखावर रंगकला या भाषेतच बोलायला लागतो. तर या कामाचं वैशिष्ट्य किंवा विशेषतः आता सध्या या सिरीजमध्ये माझ्या एक मालिका आहे चित्रांची गेल्या 10 वर्षांची, त्यात काय थोडे सूक्ष्म बदल होत गेलेत. आता या टप्प्यावर आल्यानंतर माझा पुन्हा रंगांचा मूलभूत अभ्यास सुरू झाला आहे. जसा की निसर्गाचाच अंश आहे, परंतु तो अतिशय शास्त्रशुद्ध विचाराने आणि खूप त्याचं जे एकंदर दृश्य अनुभव आहे तो एका वेगळ्या भाषेत, म्हणजेच इथे एक व्हर्टिकल आडव्या रेषांच्या मर्यादांमध्ये राहून मी हे काम करतो. तिथे मग रंगांची भाषा, एका रंगाबरोबर दुसरा रंग आला किंवा दुसऱ्या रंगाशेजारी तिसरा रंग आला तर ते एकमेकांमध्ये काय संवाद करतात हे महत्त्वाचं आहे चित्रकारासाठी. त्याचं स्वतःचं असं काही त्याच्यात लादणं किंवा त्या चित्राविषयी ते टाळून बोलणं हे पेंटिंगच्या किंवा चित्राच्या भाषेला ते अनुकूल नसतं. जर ते रंगांमध्ये बोललो, आपण रेषांच्या भाषेत बोललो, अवकाशाच्या भाषेत बोललो किंवा त्याचा जो आपण पृष्ठभाग म्हणतो टेक्स्चर त्याच्या भाषेत बोललो. आता टेक्स्चर ही संवेदना अशी आहे की ती स्पर्शजन्य आहे. ती हात लावल्यानंतर पण कळते किंवा नुसता दृश्य अनुभव घेऊन पण कळते माणसाला. तर त्याचा तो संवेदनशील असेल तर, चौकस असेल तर किंवा विचार करत असेल तर या सगळ्याचा विचार करून आता माझं हे काम सुरू आहे. धन्यवाद सर. नमस्कार, मी निलेश यशवंत शिळकर. मी मूळचा रत्नागिरीचा आहे, पण माझं एज्युकेशन जे आहे ते सर्व मुंबईत झालं. कुर्ला येथे शालेय शिक्षण पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर मग शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मग मी जे स्कूल ऑफ आर्टमध्ये ॲडमिशन घेतलं. त्याच्यानंतर तिथे 5 वर्ष डिग्री कोर्स आणि 2 वर्ष MFA असं पूर्ण क्वालिफिकेशन झालं मला. त्याच्यानंतर मी 2001 साली मी पासआउट झालो आणि मुंबईमध्ये 2005पर्यंत मी काही एक्झिबिशन्स अशामध्ये पार्टिसिपेट झालो, ग्रुप शो वगैरे वगैरे. पण मला कोकणामध्ये येऊन काय करायचं होतं माझ्या मूळ गावी, असं सतत काहीतरी वाटत होतं. आणि त्या ध्यासापोटी मी 2006 साली मुंबई सोडली आणि माझ्या शिळ या गावी आलो रत्नागिरीमध्ये. आणि आल्यानंतर पहिला प्रश्न होता की तिथे करायचं काय, म्हणजे चित्र काढायचे आहेतच, पण बाकीच्या काही गोष्टी ज्या होत्या फुलफिल करण्यासाठी त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये 2 वर्ष गेली. त्याच्यानंतर मग मी तिथे चित्रकलेचे क्लासेस सुरू केले.
ते 2013पर्यंत क्लासेसचा बेस असा होताच. त्याच्यानंतर 2013 नंतर माझा जो मित्र आहे विवेक शानबाग, त्याच्या सहकार्याने आम्ही तिथे रंगदानी आर्ट गॅलरी म्हणून सुरू केली 2013 साली. आणि मग तिथे एक्झिबिशन्स आणि ड्रॉईंग क्लास असं ते सतत चालू होतं या जर्नीमध्ये. आणि ह्याच्यामध्ये मग बाकीचे काय मुंबई किंवा कलकत्ता, बडोदा या साईडला पण असे काही ग्रुप शो वगैरे झाले आमचे पूर्ण असं. ही दोन्ही एकाच सिरीजमधली दोन्ही कामं आहेत. आणि मुळात मी पेपरवरती काम करतो. पेपर मला कम्फर्ट वाटतो काढण्यासाठी, पण आता कार्यशाळा होती आणि बोललो थोडंसं काहीतरी एक प्रयोग करून बघूया, आणि म्हणून मग कॅनव्हासवरती ते केलेले आहेत काम. हे बेसिकली ह्याच्यामागचं थॉट असं आहे की मी आत्तापर्यंत असं महलला किंवा वाचलं होतं किंवा बघितला होता, पण ॲक्च्युअलमध्ये तिकडे जाऊन आहे ना राहणं किंवा तिथे त्या सराउंडिंगमध्ये बराच काळ टिकणं, वेळ घालवणं हे केलेलं नव्हतं. तर नुकताच म्हणजे गेल्या महिन्यामध्ये मला असा योग आला की तिकडे 10 दिवस मला काम करावं लागलं. पण आणि तिकडचं जे सिच्युएशन आहे ना किंवा तिकडचं जे वातावरण आहे ना ते एक वेगळं आहे, खूप वेगळं वातावरण आहे. तिकडचे लोक वेगळे आहेत, त्यांची विचारसरणी आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या स्तरावरती चालू आहे. आणि त्याचा डायरेक्टली इनडायरेक्टली असं मला असं वाटत होतं की हे काय आहे नक्की, आपण कुठच्या तरी वेगळ्या वातावरणात आलो आहे असं. आणि मग मी त्या आल्यानंतर मग ते एक सिरीज करायला सुरुवात केली की तो कसा बनत असेल मोहल्ला बनतो म्हणजे काय, तर कोणतरी येऊन तिथे आपलं एक झोपडं टाकतं, मग बाजूला अजून कोणतरी येतं आणि असं करत करत मग त्याचं एक वेगळं स्ट्रक्चर तयार होतं. जसं बेसिकली आपण घर बांधतो किंवा बिल्डिंग बांधतो तर आपल्याकडे एक नकाशा असतो की असं असं काहीतरी होणार आहे, पण इथे असं तसं काही होत नाही. इथे जो येतो तो आपापलं ते स्ट्रक्चर उभं करतो आणि कधीकधी ते पडलं जातं, म्हणून मी इथे डॉट वगैरे असे दाखवले. आणि कधीकधी ते परत रिकन्स्ट्रक्ट पण होतं. या सिरीजमध्ये ते मग कामं केलेली असं. हां, न्यू कॉन्सेप्ट आहे ते सर. थँक्यू. नमस्कार, मी दर्शन मधुकर महाजन. मी डोंबिवलीचा आहे. 2017मध्ये JJमधून पासआउट झालेलो पेंटिंगमधून. त्यानंतर मी इंडियन एस्थेटिक्समध्ये PG डिप्लोमा केला. त्यानंतर कंपॅरेटिव्ह मेथॉलॉजीमध्ये एक डिप्लोमा केलेला आहे. आणि 2023मध्ये माझं मास्टर्स कंप्लीट झालं. आता सध्या मी भारत सरकार टाकसाळमध्ये कामाला आहे. तिथे मी कॉईन डिझाईन आणि पॅकेजिंग मुंबईचं जिथे कॉईन डिझाईन, स्मारक सिक्का हे सगळं तिथे डिझायनिंगचं काम करतो, पॅकेजिंग डिझाईन वगैरे. ते त्याच्या डिझायनिंग डिपार्टमेंटमध्ये आहे. त्यासोबत मी दादरचं मॉडेल आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये व्हिज्युअल कम्युनिकेशन नावाचा कोर्स आहे, तिथे देखील शिकवतो. तुम्ही नॉर्मल पेंटिंग कोणते करता? याच पद्धतीचे चित्र आहेत. लोककथा, पौराणिक गोष्टी, लोकांच्या कथा, अजून लोककलांवरनं खूप इन्स्पायर्ड आहे माझे कामं. ज्याच्यामध्ये आम्ही म्हणजे मी त्यांच्या ज्या काय लोकल्स फोकटेल्स आहेत, ज्या युज्युअली ते एकमेकांना नरेट करतात किंवा त्यांच्या संस्कृतीचा पार्ट आहेत, त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी ज्या खूप सहज ते लोक मांडतात, पण ते व्हिज्युअलाइज केल्यावरती खूप अशी सररियल दिसतात, ते कुठेतरी ड्रॉ करण्याचा प्रयत्न सतत करत असतो. त्यांच्या नेहमी कथेंमध्ये असे वेगवेगळे कॅरेक्टर्स आपल्याला बघायला मिळतात जे ती स्टोरी कंप्लीट करतात. तर ते ड्रॉ करून बघतो. याच्या आधी मी कॅरेक्टर डिझायनर म्हणून होतो एक ॲनिमेशन स्टुडिओमध्ये. त्यामुळे ते कॅरेक्टर्स एक्सप्लोअर करणं, त्यांच्याबद्दल वाचणं आणि ते कसे व्हिज्युअलाइज होतील किंवा एखादी ह्युमन कंडिशन कशी आपण मांडू शकतो. आपण बोलता बोलतो 2 तोंडी माणसं आहेत, तर ॲक्च्युली 2 तोंड दाखवली तर असं काही सगळं एकत्र करून कुठेतरी एक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. मॅक्सिमम मेजरली ड्रॉइंगमध्ये काम करतो. त्यासोबत वॉटर कलर आणि स्कल्पचर्स देखील चालू आहेत सायमल्टेनियसली. ह्या पेंटिंगबद्दल तुम्हाला काही एक्सप्लेन करता येईल? आता याचं हे नाही चालू आहे, हे काम चालू आहे. याच्यात मगराच्या पोटात पण मासा आहे आणि बगळ्याच्या तोंडात मासा आहे, पण त्या मगराला तोच मासा हवा आहे त्या तोंडात आहे. जसं आपण जी हाव असते, जी ग्रीड असते की आपल्याकडे असून पण आपण दुसऱ्याच्या याच्यातलं आपल्याला हवं असतं, ते कुठेतरी या प्राण्यांच्या रूपात दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि हे काय याच्यामध्ये पण मानवी स्वभाव
कुठे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. गॉसिप केल्यानंतर आपला कान एखादी गोष्ट ऐकतो, त्यानंतर आपण दिवसभर त्या गोष्टीचा विचार करतो, वेगवेगळ्या पर्सनॅलिटीजमध्ये जाऊन, वेगवेगळ्या विचारांमध्ये जाऊन, आणि आपलं जे काही आयुष्य आहे ते अगदी अडकून जातं. त्यामुळे हा चेहरा या झाडामध्ये अडकलेला दाखवलेला आहे. आणि आपला तो विचार किंवा जे गॉसिप आपण एक छोटंसं ऐकलेलं असतं, एक मिसअंडरस्टँडिंग असते, ती आता या उरलेल्या निसर्गापेक्षा खूप मोठी झाली असते. तर असं थोडंसं मेटाफॉरिकली इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. व्हेरी गुड. खूप छान. थँक्यू व्हेरी मच सर. कॅनव्हास समोर ठेवल्यानंतर कॅनव्हासच्या समोर मी पहिलं काही करत नाही, ड्रॉइंग वगैरे काही करत नाही. त्याच्यातून मग नंतर कॅनव्हास स्वतःहून सांगतो की मला इथे बसव, मला इथे बसव. माझं नाव दत्तप्रसन्न राणे, पण मला DS राणे ह्या नावानेच पूर्वीपासून सर्व ओळखतात. हायस्कूलपासून, शाळेपासून, प्रायमरी ह्याच्यापासून मला DSच सर्व बोलत होते. ते आजपर्यंत सगळे DSच म्हणतात. DS राणे. नुसते हाक मारायचे असेल, DS इकडे, अशीच हाक मारतात. तर माझं जे प्रायमरी शिक्षण ते सगळं कोकणामध्ये झालं. कोकणामधलं तळेरे गाव, आणि हे तळेरे गाव कणकवली तालुक्यामध्ये येतं. तर त्या गावामध्ये संपूर्ण शिक्षण झालं. लहानपण, बालपण सगळं तिथे गेलं. त्यावेळी हायस्कूल म्हणजे 11वी असायची, ते शिक्षण तिथे आलं गावामध्ये. हसत खेळत बागडत नदी नाल्यामध्ये पोहत ते सगळं शिक्षण झालं. त्या ठिकाणी आम्हाला कुडतरकर म्हणून ड्रॉइंग टीचर होते. त्यांनी माझ्यामध्ये चित्रकलेबद्दल आवड निर्माण केली, आणि त्यांचं मार्गदर्शन मला इतकं तिथे मिळालं हायस्कूलमध्ये असताना की त्यांच्या प्रेरणेने मी नंतर ज्यावेळी मुंबईला आलो, तर मुंबईमध्ये JS स्कूल ऑफ आर्टला मी शिक्षणाला सुरुवात केली. पहिलं फाउंडेशन झालं होतं 1971ला. फाउंडेशन कोर्स होता पूर्वी, तर त्याच्यामध्ये मी ॲडमिशन घेतलं. त्यावेळी मला चांगले मोठमोठे गुरु मिळाले. सडवेलकर, भागवत, पळशीकर, तर हे सगळे लोक त्यावेळी नावाजलेले लोक होते, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं ते त्यावेळी शिक्षण झालं होतं. नंतर मी फाउंडेशन केल्यानंतर मी कोकणातून आलं. माझं इकडे काय आसरा नव्हताच काय, त्यामुळे मला माझ्या पुढचं शिक्षण मला घ्यायची फार इच्छा होती. पण त्याच्यासाठी जे पैशाचं पाठबळ पाहिजे ते नव्हतं, म्हणून मी टीचर डिप्लोमा तिथेच JS स्कूल ऑफ आर्टमध्ये टीचर डिप्लोमामध्ये ॲडमिशन घेतलं, आणि तिथे ATD आर्ट टीचर डिप्लोमाचा कोर्स पूर्ण केला. तो केल्या मला ताबडतोब तिथे सर्व्हिस पण मिळाली प्रायव्हेट स्कूलमध्ये. नंतर मला BMCमध्ये सर्व्हिस मिळाली, BMC स्कूलला, हायस्कूलला. आणि त्यानंतर मी तिथले आमचे BMCचे मेन होत्या माधुरी शाह, तर त्यांच्या सांगून सर्व मला पुढे शिक्षण घ्यायचं आहे, पण मला तुमच्या सर्व्हिसच्या टायमिंगमुळे मला ते काय घेता येत नाही. तर त्यांनी माझ्यासाठी ते खुश झालं. त्यांनी माझ्यासाठी डिपार्टमेंटला कळवलं तिथे सगळ्या एज्युकेशन डिपार्टमेंट BMCचं, मुंबई कॉर्पोरेशनचं, की असा माणूस शिक्षणासाठी हे करतो आहे, तर त्याला कन्सेशन द्या सर्व्हिसमध्ये, टायमिंगचं कन्सेशन द्या. मग त्याप्रमाणे त्यांनी मला टायमिंगचं आणि तो ज्या ठिकाणी कॉलेजला जातो तिथेच बाजूला त्याला हायस्कूलवर ड्रॉइंग टीचर म्हणून ठेवा. मग असं करत त्यांनी मला बांद्र्याला खेळनगरला मी शिक्षक म्हणून तिथे निवडणूक माझी झाली, आणि पुढचं शिक्षण अर्धवट राहिलेलं होतं माझं, ते तिथे रयदा स्कूल ऑफ आर्टला मी पूर्ण केलं 4 वर्षाचं पुढचं. आणि महाराष्ट्रामध्ये माझा 5वा नंबर आला होता त्यावेळी, फर्स्ट क्लास मेरिटमध्ये. हे शिक्षणाबद्दल एवढं झालं पूर्ण. नंतर मी 10 वर्ष सतत काम करत होतो, पण मी ते माझं काम कुठे प्रदर्शित केलं नाही, एक्झिबिट नाही केलं, तसंच ठेवलं होतं. 1988 साली मी पहिला वन-मॅन शो केला जहांगीर आर्ट गॅलरीला, आणि त्या शोमध्ये मला वाटलं मला 1-2 पेंटिंग माझी विकली गेली. नंतर आम्हाला सतत मी शो करायला लागलो. 90 साली, 91ला, 88, नंतर 90,
93 असे माझे एकल शो झाले, सोलो शो झाले. आणि हे सगळं करत असताना मला कलेक्शन पण माझं नॅशनल म्युझियम्स ह्याला आपलं दिल्लीचं ते ललित कला अकादमीला मी चित्र पाठवलं होतं, माझं तिथे सिलेक्शन झालं होतं. तिथून त्यांनी म्युझियमसाठी माझी घेतली, नॅशनल म्युझियमसाठी. नंतर दिल्ली सगळीकडे मी माझे स्वतःचे शो करत होतो, ग्रुप शोमध्ये, एकल शो. त्याप्रमाणे मुंबईमध्ये पण प्रायव्हेट गॅलरीमध्ये केमोल यांनी माझे शो केलेले आहेत. केमोल नंतर पिनाकिन पटेल म्हणून होते चौपाटीला, सविता आपटे ज्या आता ह्याला आहेत सदबीजला आहेत, त्यांनी पण मला फार प्रोत्साहन दिलं, माझे शो केले तिकडे मुंबईमध्ये. हे किती 91 जवळजवळ 2007पर्यंत शो केलं. म्हणजे मला दर 2-3 वर्षांनी माझा शो असायचा प्रायव्हेटमध्ये, जहांगीर किंवा कुठेही. तर अशा रीतीने पेंटिंगचं पाठबळ पण मिळत होतं, पेंटिंग विकली जात होती. मेन काय होतं की जे विकलं गेलं पाहिजे ते विकलं जात होतं, आणि त्यामुळे जास्त अजून ग्रुप येत होता, मी काम करत होतो. असं काम करत मी जवळजवळ 40 वर्ष हे काम करतो आहे. माझी पेंटिंग पुऱ्या वर्ल्डमध्ये कलेक्शन आहे, प्रायव्हेट कलेक्शनमध्ये आहे, म्युझियममध्ये आहे. ललित कला अकादमी आपली चेन्नई, तिथे माझं कलेक्शन सगळीकडे आहे. आज आपण किती पेंटिंग्स केलेत आणि म्हणजे ह्या परिसरामध्ये, आणि त्यांचं काय तुम्हाला वैशिष्ट्य वाटतं किंवा तुम्ही कशासाठी केले, 1 by 1 दिवस? पहिलं या चित्रांची सांगू का? हे पहिलं मी जे चित्र केलं आहे ते शिवशक्ती किंवा मॅन अँड वुमन हे रिलेशनशिपवर. मग हे दोन कसं आहे सगळीकडे प्राण्यांमध्ये, माणसामध्ये सगळीकडे हे नर मादी, मॅन अँड वुमन हे असतात. तर त्याच्यामध्ये मला हे दाखवायचं होतं की दोघांच्यामध्ये डायलॉग चाललेले आहेत, विचार चालले, त्यांच्या हाताची पोझिशनमध्ये काहीतरी खल चाललेलं आहे की काय करायचं, काय थोडंसं इमोशन दाखवायचं पाहिजे. त्याच्या चेहऱ्यावरती नुसत्या रेषाने पण वेगवेगळ्या प्रकारचं इमोशन आणता येतं. तर तो आणि फॉर्ममधून डिस्टॉर्शन केलं फॉर्ममध्ये, माणसाला जे पाहिजे तेवढंच ठेवून बाकीचं सगळं मला वाटेल तसं मी वाकवलेलं आहे. पण तरी पण ही जी ॲनाटॉमी आहे त्या ॲबस्ट्रॅक्ट जरी असेल तर त्याच्यामध्ये ॲनाटॉमी आहे, ॲबस्ट्रॅक्ट फिगरेटिव्ह आहे, तरी पण ते ॲनाटॉमी आहे. म्हणजे कुठेतरी चुकल्यासारखं वाटत नाही आहे असं मला वाटलं, तुम्हाला असं. आणि कलर्समध्ये खेळायला मला पहिल्यापासून आवडलं. मी ॲबस्ट्रॅक्टमधून सुरुवात करतो. ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे नुसते कलर पहिले कॅनव्हास समोर ठेवल्यानंतर कॅनव्हासच्या समोर मी पहिलं काही करत नाही, ड्रॉईंग वगैरे काही करत नाही. तर मी ते फक्त कलरने मी वेगवेगळे कलरचं हे करतो. आणि त्याच्यातून मग नंतर कॅनव्हास स्वतःहून सांगतो की मला इथे बसव, मला इथे बसव, आणि त्या पद्धतीने मी ते करतो. मी कधीही ड्रॉईंग केलेलं नाही. ड्रॉईंग करायचं असेल तर सेपरेट पेपरवर करेन, पण कॅनव्हासवर समोर बसल्यानंतर मी कधी कॅनव्हासवर हे पेंटिंग करेन. याला चेहराच काढ, फेस, याचं नाव पेंटिंगचं जे टायटल आहे फेस आहे, चेहरा. तो मी माझ्या पद्धतीने दाखवायचा प्रयत्न केला आहे की इमोशनल त्याचं कसं काय आहे, काय कलर्स त्यामध्ये इमोशन्स आहेत की काही वास्तवपणा? हां, वास्तव. आता हे बघा, फिगर जरी ती थोडीशी डिस्ट्रॉय झालेली आहे तरी पण ती त्याच्यातून ते प्रतीत होतं की बोल हे माझी स्वतःचं मी एक सिग्नेचर स्टाईल केलेली आहे. कुठे मी गेलं ते मला राणेचं पेंटिंग आहे, सिग्नेचर स्टाईल. हां हां. आणि ते जे आहे वरती हे ड्रॉईंग आहे, ते फक्त ब्लॅक कलरमध्ये फिगर आहे ह्युमन. ते फक्त ती स्पीडमध्ये मी तिथं फक्त हां ह्युमन फिगर आहे की ह्युमन फिगर, लेडीज फिगर आहे, वुमन ते डिस्टॉर्ट थोडी करून दाखवायचा प्रयत्न. आणि ते ड्रॉईंगमध्ये रेषा ज्या आहेत बारीक
जाड मोठ्या मास्क फक्त थोडासा वापरलेला आहे, बाकीच्या देशाने धन्यवाद सर. थँक्यू सर, थँक्यू. नमस्कार, माझं नाव मकरंद राणे, मूळचा कणकवलीचा आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातला. आणि माझं कॉलेज आपल्या इथेच सह्याद्री स्कूल सावर्डे इथे झालेलं आहे, GD. आणि त्याच्यानंतर आता जवळपास ही 6-7 वर्ष पूर्ण या पेंटिंगमध्येच काम करतो आहे. याची सुरुवात सावर्ड्यामध्ये असताना, कॉलेजमध्ये शिकत असताना लास्ट इयरपासून झाली खरं तर. की आपण मूळचं कोकणातला असल्यामुळे निसर्गाविषयीची ओढ काय नवीन नाही माझ्यासाठी. आणि मग ते सगळं अभ्यासात असतानाच, न्याहाळत असतानाच निसर्गातला एक महत्त्वाचा घटक जो म्हणजे डोंगर आपण ज्याला म्हणतो, ज्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी सामावलेल्या आहेत आणि एक आपला एक भव्य पण तितकाच नम्र असं मी त्याच्याकडे बघतो. आणि त्याच्याकडून बरीच प्रेरणा मला त्यावेळेपासून मिळत गेली आणि मग त्याच्यावरती मीच काम करतो आहे. ते करत असताना, ती प्रोसेस चालू असतानाच मग आता असं स्टेजला आहे की म्हणजे निरीक्षणातून ते येतंच की आता तुम्ही इथे बघू शकता, हे जे फॉर्म दिसत आहेत किंवा हे जे काही ड्रॉइंग दिसत आहेत हे पानाचा आकार आहे. तर त्याचा विचार असा आहे की एका छोट्याशा पानामध्ये सुद्धा किंवा एक छोटंसं पान म्हणजे एक अख्खा डोंगर आहे आणि एक अख्खा डोंगर म्हणजे एक छोटंसं पान आहे. तर तेच मी इथे हे मांडतो आहे. पाण्यामध्ये, डोंगरामध्ये जेवढी जीवसृष्टी असते किंवा निर्माण करण्याची क्षमता असते, जिथे रोज नवीन काही क्रिएट होत असतात, सेम तेच तेवढीच पोषक तत्त्व, तेवढीच निर्मितीची प्रक्रिया आणि तेवढीच जीवसृष्टी किंवा जीवनसृष्टी त्या या छोट्याशा पानामध्ये असते. आणि तेच मी पेंट करतो माझ्या चित्रातून. मग ते सुरुवातीला अगदी मागे गेलं पुन्हा तर कॉलेजच्या टायमिंगला जेव्हा याची सुरुवात झाली त्यावेळी मी एक डोंगर म्हणजे जस्ट एक लँडस्केप रंगवायचो. मग त्याच्यावरती पडलेला लाईट असेल, दिसणारं टेक्स्चर असेल, ती सावली असते आणि ऊन सावलीचा तो खेळ असतो तो असेल, तर ते पेंट करायचो. मग ते करता 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 आता या इथपर्यंत पोचलेलो आहे मी. सब्जेक्ट असा नाही आहे. मी जसं आता म्हणालो तसंच की इथे आता ह्या गांगराईमध्ये इथे असलं ना, मला जे हवं आहे मग किंवा मला ज्याच्यातून प्रेरणा मिळते ते माझ्या चारही साईडला आहे. जे काही डोंगर, पूर्ण चारही साईडला डोंगर आहे. आणि पुन्हा तेच सांगितलं तसं मग तोच एक विचार की एक छोटंसं पान जे आहे तेच इथे ज्यावेळी सकाळी आम्ही फिरत होतो त्यावेळी मी डोंगर तर बघतच होतो, पण त्यासोबत मी पानंसुद्धा चेक करत होतो छोटी छोटी. आणि त्याचं प्रतिबिंब आणि हे पानाचं प्रतिबिंब हे त्या पानातच बघत होतो मी, डोंगराचं. आणि तेच इथेही आहे आणि ते माझं पेंटिंग आहे त्याच्यामध्ये.